उद्याला निघणार आहे गावाला जायचं पुण्यामध्ये. अरे किती दिवस ऑफ? मला वाटलं मागच्या वीक मध्येच होतास तू. नाही सर, ते 8 दिवसाच्या याच्यावरती घेतलं की थोडं काम पण होतं मला कलेक्टर ऑफिसला थोडं. लग्न पण होतं. वा वा वा, बरं, चांगलंय. मग झालं का सगळं? हो सर, सर्व झालं. आता उद्याला. हॅलो हॅलो, बोल रे बाबा. तो मटेरियल लेजर मध्ये एरर येत आहे ना, त्याचं कसं? कशाला INR मध्ये करायला जातो? सगळं USD मध्ये ठेवलं तर तुला काय प्रॉब्लेम होतो का रे? INR नाही आहे का? INR मध्ये करायला गेलो होतो मी. हा तेच मला कळलं, म्हणूनच म्हटलं USD मध्ये केलं तर तुला काय त्रास होतो का? तुला कुठं फायनान्स मध्ये जाऊन ह्याचं हे बदललं त्याचं ते बदललं बघायचं? तुला काय 10चं 10 दिसलं, संपलं. डॉलर आहे काय तो रुपये आहे, त्यांनी काय फरक पडतोय? तेच नाही, मी काल करून बघितलं, मटेरियल लेजर प्रोजेक्ट नव्हतं म्हणून. होणारच नाही. पण मग बाकी म्हणजे फक्त म्हणजे जर असे एरर्स जर प्रोडक्शन सिस्टम मध्ये आले तर मग ते कोणती टीम सॉल्व्ह करते? फायनान्स, मटेरियल लेजर काय आपलं काम आहे का? आपलं फक्त परचेस करणे, इन्व्हेंटरी आणणे आणि ते बघणे, दॅट्स इट. नाही, मग मला सगळं हे कॉन्फिगरेशन मी करून ठेवलं. मी मग मला 2 अलग कंपनी कोड बनावा लागेल का? अजून कंपनी कोडचं करन्सी USD टाकायला. बट मी नाही एका याच्यात टाकून पाहिले USD तरी झालं नाही ना सर. काय तर सांगतो, चल दाखव सिस्टीम, शेअर कर स्क्रीन. कंपनीच्या PC मध्ये ओपन करून ठेवलंय, दिसते स्क्रीन. आता बघून दिसाय काय तर ओपन व्हायला लागलं. हा झाले. ठीक आहे. बट एका याच्यासाठी तर मी हे केलं ना. दाखव पहिला कंपनी कोड. अरे इथं कशाला चालला? कोडला जाणार, नॅव्हिगेशन कर, इथे स्ट्रक्चर, नॅव्हिगेट. ओके, दाखवा तुमची कंपनी कोड. टोगो काय तर टाकणार तू. जात ऐसे कंट्रोलिंग एरिया हे कॉपी केलेलं आहे. 01. ठीक आहे, ते कॉपी झाले त्यामुळे ते 1752 कॉपी झाले, त्यामुळे ते सगळे आलेले. चल, ठीक आहे. SA01 आला. हा ठीक आहे, चल. प्लांट कंपनी कोड परचेसिंग ग्रुप पण ठीक आहे, जाऊ दे, चल पुढे. मागे जाता कंपनी कोड दाखव मला. SA00. USD आहे. चल, ऍड्रेस दाखव. चल, अजून काय दाखवायचं? आता हे दाखव बरं. प्रोडक्शन कंट्रोलिंग एरिया दाखव मला. कंट्रोलिंग एरिया डिलीट करावं लागेल. अरे दाखव पहिला. मेंटेन. याच्यामध्ये ए
0 हा या आज डिस्प्ले कर डिटेल्स USD हा बस झालं ना K4 बरं ठीक आहे चल हरकत नाही मी फायनान्शियल इयर व्हेरियंट INDI घेतलाय. कशाला घेतला इंडियाचा IN आहे ना. अरे काय करायचंय तुला कशाला करायचं या गोष्टी मग ते कॉपी तर घेणार नाही ना. कॉपी थोडी घेणार होतो ते कॉपी कंट्रोलिंग डेटा मधून केलं तरी. प्लांट साठी फायनान्शियल इयर व्हेरियंट. तर तुला काय फरक बर ठीक आहे तुला काय फरक पडतो जानेवारी टू डिसेंबर करायचं आता तुला काय ते सगळ्या फायनान्शियल गोष्टी बघायच्या गरज आहे का त्याचे जे एरर्स असतात अननेसेसरीली वाढवायच्या नाही गोष्टी ठीक आहे. कारण की प्रॉब्लेम काय होता माहिती का तुम्ही आता करता नंतर ना मग तुम्हाला ह्याच प्रिपरकेशन माहित नसतं नंतर ना मग त्याचे दूर दूर पर्यंत इम्पॅक्ट असतात करणार काय त्या गोष्टींचं फॅक्टरी कॅलेंडर K4 घेऊ का मग. फॅक्टरी कॅलेंडर आहे न चालतं रे बाबा K4 फायनान्शियल इयर आणि नुसतं कॅलेंडर यामध्ये काय फरक आहे का नाही तुला माहितीये का नाही माहिती ना मग कशाला उगीच मी हे करू का ते करू का करायचं नाही फायनान्शियल इयर पोस्टिंग म्हणजे जानेवारी टू डिसेंबर त्यामध्ये 4 स्पेशल पिरियड्स असतात हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे फायनान्सच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत ओके. आपण फक्त पोस्टिंग पिरियडचा एरर आला की बघायचं आणि डोक्याला किटकिट लावायची नाही जास्त जा आता काय झालं मटेरियल लेजरला जा बॅक कर S01 काय म्हणतं ते कंपनी कोड करन्सी. What FI currency type wrong fiscal year variant दाखवते काय is not used in a ledger with the same fiscal year variant as the company code बर क्लोज करा बॅक जा पाथ नाही येत जा रे तू काय एवढं एक्सपर्ट नाही आहेस तुला जोपर्यंत पाथ समजणार नाही तोपर्यंत कसा होणार तुला कळणार थोडीच आहेत गोष्टी कुठं काय SPRO controlling yes profit alone product cost controlling actual costing and material ledger assign currency types and define material ledger assign material ledger types to valuation area कोणतं घेऊ दोन पैकी. पहिलं घे बघू मटेरियल लेजर कुठलं तुझं 1000 असेल ना आज कंपनीकडे करन्सी 10 आहे ठीक आहे बॅग जा ठीक आहे हरकत नाही बॅग जा आता खालचं घे हे OMX इथं खाली जा SA00 हे रेड मारलं तुझं ते स्टेटस बघ तेच असेल स्टेटस आहे. सेम एरर मारला ना ठीक आहे परत एकदा दाखव बरं ते एरर मेसेज डिटेल्स marked as material it is contained
in FI but is not allowed in material year because it is not used in ledger with the same fiscal year variant as a company code. बर क्लोज कर आणि कंपनी कोड ओपन करावा लागेल आपल्याला. बॅक जा. नाही पाथ नाही आहे. बॅक जा. पाथ नाही आलायस ना, वरती जा. स्क्रोल अप. फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल. ग्लोबल पॅरामीटर्स फॉर कंपनी कोड. एंटर ग्लोबल पॅरामीटर्स. घ्या तुमची करन्सी. कंपनी कोड SA00. आज जा. डिस्प्ले करा. काय केलास तू कॉपी नाही केलास, स्वतः बनवलेला आहेस कंपनी कोड, म्हणून हे असले फालतूचे एरर येतात. कळलं का? कॉपी नाही केली तुम्ही कंपनी कोड. कंपनी कोड कॉपी केलाय ना सर. SA00 कंपनी नवीन सिलेक्ट केली 1710 वरून. नाही, तू कॉपी नाही केलेला आहेस. एक काम कर, बॅक जा आणि कंपनी कोड 1710 ला जा. ओके कर, एंटर. 1710 ला जा. ते अनसिलेक्ट करायला पाहिजे. दाखव. आज जा. डिस्प्ले कर. हे असं भरलेलं आहे, तुझ्या याच्यात कसं काय भरलं नाही? जर तू कॉपी केलास तर हा का भरून नाही आला? मी तर कॉपी केलं होतं 1710 मधून, माहिती नाही का नाही आला. तेच सांगतो, तुम्ही नाही केला म्हणूनच आला नाही, नाहीतर हे असं सगळं कॉपी होऊन येतं. ओके. तुम्हाला हा चंद्र, हा जयद्रथ. बर. तर मग हे सगळं मेंटेन करावं लागेल. कॉपी करायचा पहिला, एडिट करून नुसतं क्रिएट नाही करायचा. सांगितलेलं मी. 1710 वरनं कंपनी कोड कॉपी करायचा आणि मग त्याच्यात आपलं फ्लेवरिंग ऍड करायचं. कळलं? ठीक आहे. म्हणून प्रॉब्लेम झालेत. एक करावं लागतात रे, हे सगळे पॅरामीटर्सची गरज आहे. एक ना एक कुठं तरी जाऊन पडतो. YCOA. ओके फॉर असेल. 4000. क्रेडिट कंट्रोल 1000. खाली अजून फील्ड स्टेटस व्हेरियंट 2. फील्ड स्टेटस व्हेरियंट 1710 आहे. 10 आणि खाली पोस्टिंग पिरियड व्हेरियंट 1710. 10% खाली. वर्कफ्लो व्हेरियंट आहे ना तो 00. अभी यहाँ पे 2 नहीं आएगा. Company code not currently not shown in the workflow variant. वर्कफ्लो व्हेरियंट ला जा. F4 कर तिथं. वर्कफ्लो व्हेरियंट, नॉट दॅट. खालचा घे.
ते काढून टाक वर्कफ्लो व्हेरियंट, काही गरज नाही. चल एंटर कर. एरर गेला का त्याचा? गेला का? आता मटेरियल लेजर बघ, सगळं क्लीन राहील. जा मटेरियल लेजरला. आता हिरवा दाखवेल तो. जा खाली. 5 सेकंड. काय झालं? ग्रीन आहे की? MX2 ऍक्टिव्ह करावं लागेल. खाली तूच आहेस ना? परत ये. झालं ना राव. चिकन स्टार्टचं पण इथेच आहे का मग ऑप्शन? नाही बहुतेक. कॉन्फिग मध्ये नाही नसतं ते, तिथं जाऊन करावं लागतं. दॅट्स अ फ्रंट एंड ट्रान्झॅक्शन. स्टार्ट रे. झिरो 1 कंपनी कोड नाही आहे, प्लांट आहे. बॅकग्राऊंड कशाला? बॅकग्राऊंड काढा. हा संपलं. ओके ठीक आहे. वैभव तुझं कुठपर्यंत आलं बाबा? लॅपटॉपचं काय झालं? हॅलो. हॅलो. हॅलो सर. काय झालं तुझं लॅपटॉपचं? सर लॅपटॉप बघितला आहे, आता मी त्याच्याकडून घेणार आहे. सध्या मी एमपीच्या लॅपटॉप वरती प्रॅक्टिस करतो. कंपनी कोड वगैरे काही प्रोग्राम रन नाही केला, तर उद्याला गेलो की बर ठीक आहे, चालेल. चला चला, तर आजचा आपला टॉपिक आहे सब कॉन्ट्रॅक्टिंग. ठीक आहे. तर सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काय नक्की? काही आयडिया? कुणाला काय आठवतंय? आपण काहीतरी म्हटलं होतं वगैरे. Subcontracting means आपण त्याला सेमी फिनिश्ड किंवा रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू दुसऱ्या कंपनीला आणि ते आपल्याला फिनिश प्रोडक्ट देणार. फॉर एक्झाम्पल कम्प्युटरचे सगळे ऍक्सेसरीज आपण करू दुसऱ्या कंपनीत आणि ती आपल्याला कम्प्युटर किंवा लॅपटॉप बनवून देईल. ह्याच्यामध्ये म्हणालास की तू त्यांना तू काय
what? Maybe semi-finished. Semi finished. Importance there. आपण द्यायचं त्याची आपल्याला प्रोसेस बरं तो काय गोष्टी तुम्ही फिनिश बरोबर कारण कोणती की तुम्ही जेव्हा किंवा पक्षीची कॅपॅसिटी खूप मशीन दुरुस्त आहे काही प्रोडक्ट मशीन प्रोसेस आता आपल्याकडे पाठी होणार नाही ती बंद करून घ्या मग त्या ठिकाणी द्यावं लागेल का बरं आता एक एक्झाम्पल घेऊ आपण ठीक आहे आता स्पॉट वेल्डिंग म्हणा आता स्पॉट वेल्डिंग साठी काय असतं तुम्ही 2 रॉड देता तो म्हणतो की स्पॉट वेल्डिंग करून दे मग तो काय करतो तो असं वेल्डिंग करून देतो तुम्हाला बरोबर होते का रे मग आता इथं काय काय द्यावं लागेल तुम्हाला 2 पार्ट द्यावं लागतील का नाही जे दिले की मग तो वेल्ड करून देणार तुम्हाला तर या ज्या गोष्टी आहेत आता ही गोष्ट आपण इन हाऊस करू शकतो का तर करू शकतो पण मग बाहेर द्यायची गरज काय पडली बल्क मध्ये असेल तर मग त्याला तिकडे पाठवून देऊ मग उलट बल्क मध्ये आपल्याकडे असेल तर जर ती मशिनरी आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तेच म्हणायला लागलो की जर तुझ्याकडे अवेलेबल नसेल तर तू हे बाहेरच पाठवणार कधीच आत करणार नाही बरोबर पण असंही सिच्युएशन असू शकतं की आज माझं मशीन मेंटेनन्सला लागलंय हो मग मला आता टेम्पररीली बाहेर पाठवायचंय असंही असू शकतं का हो असू शकेल दोन्ही सिच्युएशन असू शकतात तर टिपिकली या जेव्हा गोष्टी असतात तेव्हा मग ह्या तुम्हाला काय करावं लागतं की सब कॉन्ट्रॅक्टिंग करून घ्यावं लागतं सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये तुम्ही एक प्रोडक्शन ऑपरेशन बाहेरनं करून घेताय असं मी म्हणेन बरोबर का इथे मी काय म्हणालो की एकतर म्हणजे तुम्ही तुमची एक प्रोडक्शनचं ऑपरेशन बाहेर करून घेताय आणि त्यामध्ये तुम्हाला ते करून हवंय त्यांच्याकडनं ठीक आहे त्या सृष्टीमुळे तुम्ही रॉ मटेरियल्स किंवा सेमी फिनिश मटेरियल पाठवता आणि इन रिटर्न तुम्हाला सेमी फिनिश किंवा फिनिश प्रोडक्ट मिळतो आय थिंक याच्या आधी आपण एक उदाहरण घेतलं होतं की मी असं एक्सप्लेन करायला वापरतो टिपिकल बऱ्याच वेळा अशी उदाहरणं वापरतो की जी आपण डे टू डे लाईफ मध्ये बघू शकतो अशी तर आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की बुक बाइंडिंग करून मिळतात माहिती ना बुक बाइंडिंग मध्ये आता तुम्हाला असंही मिळतं की तुम्ही वह्याचे कागद देता तो कट करतो त्याला शिवून एक वही बनवून देतो किंवा बुक बाइंडिंग मध्ये काय करता तुम्ही पुस्तक देता तो परत त्याच्यात ह्याला लावून पुठ्ठे लावून देतो तुम्हाला बरोबर either or तर यामध्ये काय असतं की तुम्ही काय देता पुस्तक देता तो काय करतो त्याचं बाइंडिंग करून परत देतो तुम्हाला हो का नाही हो
गोष्टी ज्या होतात त्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणतात. मग आता ह्याच्यामध्ये कसं झालं की सब कॉन्ट्रॅक्ट करायचं, मग काय द्यायचं हे कळायला पाहिजे का नको आपल्याला? हम्म म्हणजे आता हे बघा, स्पॉट वेल्डिंग करून घ्यायचंय, मग त्याला 2 रॉड पाठवायचे का 2 शिटा पाठवायचे का अजून काय पाठवायचं हे तर सांगावं लागेल ना तुम्हाला. हम्म झोपले दिसत. शुभम आणि वैभव तर काय मस्त लग्नाचं जेवण जेवलं असेल तर मग सुस्तीच येणार आहे. नाही सर, तसं नाही. ठीक आहे. तर असं आहे की हे बघ, या गोष्टी कराव्या लागतात. हा, तर मग ही सायकल कशी बदलेल हे बघ. आता मी फक्त डायरेक्टली परचेस ऑर्डर पासून सुरुवात करेन बरं. अरे चा काय झालं रे बाबा? पाईप लावला, डबला काढलाच नाही, डबला अंगावरच आहे. मुद्दाम तसं पुन्हा मुद्दाम करा. मी म्हणतो ना पुन्हा मुद्दाम करतो. मुद्दाम करतो. ठीक आहे का रे? कळतंय का रे? हो सर. सर मी काय म्हणत आहे, जसं आमच्या कंपनीमध्ये बेरिंग तयार होतो, बरोबर आहे. तो एक रॉ मटेरियल म्हणून ते घेतात कंपनीमध्ये, आणि त्याच्यावरती पूर्ण प्रोसेस मशीनिंग वगैरे करून तो डायरेक्ट कस्टमरला पाठवतो. तर तो पण एक एक्झाम्पल येईल का याच्यामध्ये? कसं होईल ते एक्झाम्पल? थांब, तू काय म्हणालास? बेरिंग येतात तुमच्याकडे? हो, एक रॉ मटेरियल म्हणून त्याला पूर्ण मशीनिंग होते, मग प्रोसेसिंग होते, त्याला सेमी फिनिश करतो पूर्ण, त्याच्यानंतर तो कस्टमरला पाठवतो. तो एक्झाम्पल येईल का? ते मशीनिंग करणं म्हणजे तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर आहात तुमच्या कस्टमरचे, तो कस्टमरच प्रोव्हाइड करतो ना तुम्हाला. हो, म्हणजे ते दुसरा कस्टमर करून घेतो. हो, दुसऱ्या कस्टमर कडनं घेतात? हो नाही, हे बघ काय असतं सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये, काय असतं, तू मटेरियल पाठवतो आणि तू मटेरियल घेतोस. कुठं तरी तू बदललास तर मग तो सबकॉन्ट होणार नाही, कळलं का? हो सर. म्हणजे काय, तू आता तुला रॉ मटेरियल दिलं पहिल्या कस्टमर कडनं, तुम्ही घेतलात, हा, मग त्याला ते तुम्ही शेप दिला, त्याला हे केलं, आता होल पाडायचे, ते होल पाडायला तुमच्याकडे मशिनरी नाही म्हणून तुम्ही तुमच्या सप्लायरला पाठवता गिअरचे होल्स, आणि मग तो होल पाडून आणून दिलं की मग तुम्ही त्याची अलाइनमेंट बघून परत स्टार्ट करता नेक्स्ट.
की त्याचं टिथरिंग आणि हे न ते सगळं करून मग परत ते विकून टाकतात मे बी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं बदलतं ना, कारण की तुम्ही एका कस्टमर कडनं घेताय म्हणजे काय, तुम्हाला मटेरियल एक जण प्रोव्हाइड करतोय, सप्लायर वेगळा आहे म्हणायचं, आणि तुम्ही विकताय तो तुमचा कस्टमर झाला, तो वेगळाच आहे, ओरिजिनल नाहीये. ज्याच्याकडनं तुम्ही मटेरियल घेतलं तो नाहीये ना तो. नाही. आता कसं, अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुला. तर काय होतं, फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये काय होतं माहिती का, हे जे मोठे मोठे फार्मा कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात माहिती का, त्या स्वतः काही करत नाहीत. त्या काय करतात, म्हणतात हे की हे आमचं रॉ मटेरियल आहे, हे घ्या आणि आम्हाला हे बनवून द्या असं म्हणतात. कळलं का? रॉ मटेरियल कोणी दिलं, ह्या मोठ्या फार्मा कंपनीने दिलं. अपेक्षा काय त्यांची की तुम्हाला फायनल प्रोडक्ट जे आहे ते मला द्याल तुम्ही. आले का लक्षात? तर त्या एक्झाम्पल मध्ये काय झालं, मीच देतोय मीच घेतोय. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघ, परचेस ऑर्डर काढणार तू आणि मटेरियल पोस्टिंग करणार, ठीक आहे. तर आता हे मटेरियल पोस्टिंग वेगळ्याने होतं. मुवमेंट टाईप वेगळा येतो का त्याचा? ठीक आहे, कोण आलं? एक असं पण एक्झाम्पल येऊ शकतं ना सर, बिलकुल म्हणजे गावरानी असे आपण चिकन घेतलं दुसरीकडून, डब्याला दिलं, डब्यावाल्याकडून भाजी घेतली. बरोबर, तू चिकन दिलंस त्याला आणि त्याच्याकडनं तू बनवून काय घेतलं, भाजी बनवून घेतली, आणि तू जे काय त्याला देतो चार्जेस ते पर किलो वाईज देतो, बरोबर, बनवायचे, ते सब कॉन्ट्रॅक्टिंग झालं. करेक्ट, समजलं का वैभव? हो हो, आता बरोबर समजलं. काय रे बाबा माझा आयडी? हो, पण ठीक आहे.
तिकडे तिकडे. हे करा. हो. मोबाईल घेऊन चालू. तिला गेला तिथं जाऊ दे. कोण? तिथं जाऊ दे. हम्म. हेच त्या ना तिथं त्याचं कॉम्प्रोमाइज करा. हा मग तुम्ही इक्वालिटी देणार आणि तुला लागला ना तिकडे? काही नाही दिलं. तुम्ही की तो मटेरियल का असं ते get to change and paste this. I'm order मी एक पीओ बनला. पीओ मध्ये बॉम्ब दिला आणि जर मला त्याची क्वांटिटी आणि चेंज करायची असेल तर ते कसं करते ते मग ते चेंज केल्यावर रिएक्सप्लोड पीओ करावं नाही एक्सप्लोड बॉम्ब कधी करतो जेव्हा तुझा बॉम्ब फिक्स आहे कळलं का तुझं जेव्हा एक मिनिट 60 करू आपण किती काय टाकून घालायची? टाकून पाहिजे तिकडे. चिंगळी टाकून घालायची. कोण घेऊ? गेला